सायलीला प्रियाचा राग आलेला असतो. ती अर्जुनशी हेच बोलत असते की बघितलं हिने घरच्यांना कसं रात्रीचं उठवलं, पुन्हा आजीला त्रास होईल हे सुद्धा त्यांनी विचार केला नाही. रात्रीचं जागरण होतं आहे त्यांना. अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे, ती इथे त्रास द्यायलाच आली आहे. आणि पुढे सायली म्हणते त्या कुलपावरनं किती मोठा इश्यू केला तिने. अर्जुन म्हणतो ती तशीच आहे, मागच्या वेळेला तिने चोरी केली होती आणि आता त्यामुळे भांडणं लावती आहे. अर्जुन म्हणतो अश्विन माहीत नाही, भोळा आहे, त्याला कळतच नाही ही काय वागती आहे. आणि दुसरीकडे तन्वी रूमच्या दरवाजापाशी उभी असते आणि बघत असते अश्विन येतोय का. जसं तिला कळतं की अश्विन रूममध्ये येतोय तशी कॉटवर येऊन बसते आणि मुद्दामून रडण्याचं नाटक करते. अश्विन पण आल्यानंतर म्हणतो तू कशाला रडतीयस, जे काय केलं ना त्या दोघांनी केलं आहे, अर्जुन आणि सायलीने, त्यामुळे तू त्रास करून घेऊ नकोस. पण तन्वी थोडी ना मोका सोडणार आहे, तन्वी ही तन्वीच आहे. ती नाटकं सुरू करते आणि अश्विनला सांगते मी कशी चांगली आहे आणि मी सगळ्यांच्या चांगल्यासाठीच हे सगळं केलं होतं, पण बघा ना ते दोघांनी कसं बोलले माझ्याशी, कसे वागले माझ्याशी, मला चोर म्हटलं. दुसरीकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात की ही प्रिया खूपच नाटकं करते. अश्विन भाऊजी खरंच खूप भोळे आहेत, त्यांना माहीत नाही ही प्रिया कशी आहे, त्यांचा फायदा घेते आहे. अर्जुन म्हणतो माझ्याशी लग्न नाही करता आलं म्हणून आता माझ्या भावाला फसवलं आहे आणि तिला काय आमच्याशी लग्न करायचं नाही आहे, आमच्यावर प्रेम नाही आहे, पण तिचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. सायली पण यावर अर्जुनला म्हणते तिचे मित्र पण खूप होते पण ती कधी बंधनात बनली नाही, मग याच वेळेला कशी ती संसारात पडली हेच कळत नाही. दुसरीकडे इकडे तन्वीची नाटकं सुरू असतात, रडण्याची आणि अश्विनला भडकवण्याची. अश्विनलाही ते कळत नाही की ती भडकवती आहे. अश्विन वाहावत जातो आहे. ती त्याला सांगत असते की तुझं तर या घरात महत्त्वच नाही आहे, सगळं काही अर्जुनचं, अर्जुनच या घरचा खांब आहे, तुला कोणी गृहीतच धरत नाही अश्विन. अश्विन म्हणतो असं कसं, मी पण इथे राहतो, माझाही संसार आहे आणि माझं का नाही ऐकणार कोणी, ऐकतील ते. तेव्हा तन्वी परत त्याला भडकवते आणि म्हणते तू लहानच ना त्यामुळे तुला ते लोक दाबतायत आणि ते महान बनतायत, पण तू ना अगदी साधा भोळा आहेस रे, तुला ते लोक मूर्ख बनवत आहेत. तो म्हणतो असं कसं, तू काळजी नको करूस, मी आहे ना. आणि ती मनातल्या मनात हसत असते. सकाळ होते तेव्हा अलार्म वाजतो आणि प्रिया उठते आणि बघते काय आहे, सकाळी सकाळी चांगल्या सुनेची नाटकं सुरू करायला लागतात. जोपर्यंत हे चाव्या माझ्या हातात येत नाही तोपर्यंत चांगल्या आणि आदर्श सुनेचा शो ह्यांना दाखवायलाच लागेल. आणि ती बाहेर येते रांगोळीचा डब्बा घेऊन आणि ती मुलगी रांगोळी काढायला सकाळी सकाळी येते. इथे तन्वी तिला म्हणते चल लवकर कर. ती म्हणतो तुम्ही उशीर करता, मी तर इथे वेळेवरच आलेली. तेव्हा तन्वी तिला ओरडते आणि म्हणते का हो चल ना मग कर ना आता. ती म्हणते हो माझे पैसे द्या ना, तुम्ही सांगितलेल्या वेळेत मी येते, मी चांगली रांगोळी पण काढते, मग पैसे द्या ना. आणि तन्वी तिला धमकवते की तू काढ गं, नाटकं नको करू नाही तर पैसे कापीन. अरे पैसे तर आधी दे आणि तिने बिना पैसेची का काम करते आहे. ती मुलगी हो म्हणून रांगोळी काढायला बसते. तन्वी आत जाते आवरायला. ती कपडे धुवून ड्रेस काढते आणि म्हणते आंघोळ करायला कंटाळा आला आहे, फक्त ड्रेस बदलून येते, कोणाला कळत आहे. आणि ती न आंघोळ करता फक्त ड्रेस बदलून येते आणि आरशासमोर बसून नट्टाफट्टा करते. आणि अश्विन झोपलेला असतो. किचनमध्ये सायली आणि विमलताई असतात. सायली अर्जुनसाठी नाश्ता बनवत असते. तेवढ्यातच प्रिया तिकडे येते आणि तिला म्हणते तुझी वेळ नाही आहे ना ही, मग तू का बनवतेस किचनमध्ये नाश्ता. सायली म्हणते तुला उशीर झाला आहे. तेव्हा ती म्हणते मला सांगू नकोस काही. आणि तिला राग येतो. सायलीचा हात पकडून ती तिला तिकडून धक्का मारते, किचनमधनं बाहेर काढते. सायली म्हणते अगं हे चांगल्या सुनेचं लक्षण आहे का, तू अशी काय वागती आहेस प्रिया. आणि विमलताई पण म्हणत असते अहो तन्वीताई असं करू नका. तर तन्वी कसली ऐकणारी, ती तर सायलीला चिडवतच असते आणि तिने कापलेले काकडी खात असते. सायलीला पण राग येतो. ती तिथून सगळं उचलते, टेबलावर येते, तिकडे अर्जुनसाठी सँडविच बनवते आणि तिला म्हणते तुझ्यापासून माझं काही अडत नाही. ती सँडविचेस बनवते आणि वरती अर्जुनसाठी घेऊन चढते आणि तन्वी बघतच राहते. इथे तन्वी विमलला ऑर्डर सोडते की आज ना डोसे कर आणि हे कर ते कर, मी आलेच. हुशार विमल तन्वीलाच फसवते आणि म्हणते अहो तन्वीताई तुम्ही नव्या नवरी आहात की नाही, मग हे नाश्ता तुम्हीच बनवा आणि जेवण तुमच्या हातचं सगळ्यांनाच आवडेल आणि खूप खुश पण होतील आणि तुमची तारीफ पण करतील. मी तुमची तारीफ कशी घेऊ शकते, हां तुम्ही करा. आणि ती तिथून जायला निघते. तेव्हा तन्वी एकदम घाबरते आणि विमलताई थांबा, विमलताई हो तुम्ही करा ना.
पण विमलताई थोडं पुढे जाऊन परत मागे येते आणि म्हणते, तुम्ही काय म्हणला ते काय करायचं, डोसे ना? अहो तन्वीताई, पण डोशांसाठी ना आदल्या दिवशीपासून तयारी करावी लागते. तांदूळ आणि डाळ भिजवावी लागते सकाळी, मग रात्री ती वाटायची असते आणि मग दुसऱ्या दिवशी करता येतं. पण मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही ते न करताही तुम्ही डोसे करू शकता. करा, मी पूर्ण आजीच्या रूममध्ये. आणि ती तन्वी तिला थांबवत असते, पण ती तिथून निघून जाते. रविराज किल्लेदार घरी येतो आणि तन्वीला हाक मारत असतो आणि सगळ्यांशीच बोलत असतो, सुमन, नागराज आणि प्रतिमाशी. आणि हे तिघंजणं त्याला बघून आश्चर्यचकित होतात. तो केसबद्दल नागराजशी बोलत असतो की आता आपल्याला तिकडे जायची गरज नाही आहे मुरबाडला, आपलं हे सगळं संपलं आहे, त्यामुळे आपल्या डोक्यावरची कटकट गेली आहे. पण सगळ्यांचे चेहरे असे असतात की रविराजला शंका येते. ते म्हणतात, तुम्ही काहीतरी लपवत आहे का? आणि तन्वी कुठे आहे? तो हाका मारत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, तन्वी घरी नाही आहे. तेव्हा किल्लेदार म्हणतो, अच्छा मग काही कॉलेजला गेली आहे का? पण तरी सगळ्यांचे चेहरे असे दिसतात की त्याला काही ना काहीतरी संशय येत असतो. रविराज म्हणतो, तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवत आहे का? आणि सगळेच बघायला लागतात. सायली त्या बोर्डवर, ज्या बोर्डवर अर्जुनने सगळ्यांचे फोटो लावलेले असतात, त्याच बोर्डवर सायली अर्जुन आणि तिचे फोटो लावते, लग्नाचे, फिरायला गेलेलेचे. अर्जुन बाहेर येतो आणि म्हणतो, अरे खूप छान कोलाज आहे. अहो पण एक मिनटं सायली, हे तर तोच बोर्ड आहे ना जे आपण, हे काय केलं तुम्ही? आणि ती हसायला लागते आणि ती तो बोर्ड उचलते आणि टर्न करते. एका साईडला त्यांचे लग्नाचे आणि त्यांच्या दोघांचे फोटो असतात, तर दुसऱ्या साईडला जे अर्जुनने विक्टिम्सचे फोटो लावलेले असतात त्याच्या केसबद्दलचे ते सगळे असतात. तो एकदम आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, तुम्ही हे काय केलं? वा, ही आयडिया तर खूप छान आहे. ती म्हणते, प्रिया तर आपल्या रूममध्ये येण्याची थांबणार नाही आहे आणि तिला ते दिसेल, त्यामुळे मी ही आयडिया केली आहे, म्हणजे तिला कळणारच नाही आपण काय करतो आहे. अर्जुन खूपच खुश होतो. खालती तन्वी पोहे बनवत असते आणि स्वतःशीच बडबडत असते की किती दिवस हे सगळं रांधावाडा उष्टीकाढा करावा लागणार आहे, कळत नाही आहे. आदर्श सून बनण्याच्या नादात काय काय करावं लागतं आहे. मग ती म्हणते, ही मूर्ख कल्पना कुठे आहे? आली नाही नाश्ता करायला, तिच्या एकदाचा घशात ह्या नाश्ता ओतते म्हणजे झालं माझं काम. मग ती प्लेटमध्ये पोहे घेते आणि वरती कल्पनाच्या रूममध्ये जात असते. अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये ते फोटो बघून एक एक गोष्टी आठवत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की ते कार्ड कुठे आहे त्या बुटीकचं, ती काढून देते आणि अर्जुन म्हणतो, पिन पण द्या. अर्जुन ते कार्ड बोर्डवर लावतो आणि ते दोघंजणे बोर्डाकडे बघत असतात. सायली म्हणते, आता आपण सिद्ध करू शकतो ना की साक्षी त्यावेळेला खुनाच्या वेळेला तिकडेच होती? अर्जुन म्हणतो, नाही, एवढंच फक्त नाही, अजून पुरावे लागतील आपल्याला. तेवढाच सायली म्हणते, चला तुम्ही आधी नाश्ता करून घ्या. म्हणून तो नाश्ता करायला बसतो आणि सायली तो बोर्ड तिकडेच बाजूला लावते आणि म्हणते, आपल्याला जेव्हा काम करायचं असेल तेव्हा या साईडला करायचा, नाहीतर मग आपल्या फोटोंचा कोलाज असेल. अर्जुन म्हणतो, तुम्ही खूपच हुशार आहात हो, ही आयडिया केलीत. आणि हेच नेमकं जिनावरनं वरती येताना तन्वी ऐकते आणि तन्वी म्हणते, हे दोघंजणं बहुतेक केसबद्दल बोलत असतील, काहीतरी ह्यांना पुरावा मिळाला वाटतं. आणि अर्जुन एवढं सायलीचं कौतुक का करतो आहे? आणि मग तिला एकदम आयडिया येते. ती कल्पनाच्या रूममध्ये येते नाश्ता घेऊन आणि कल्पनाला भडकवायला सुरुवात करते. म्हणते, आई तुझ्यासाठी नाश्ता आणलाय, घे ना. आणि एक चमचा स्वतः भरवते हाताने आणि कल्पना पण, अगं माझी लाडकी आणि गुणी सून ग. अर्जुनला काहीतरी आठवतं आणि तो त्याच गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच सायली त्याच्याजवळ येते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा तो एक संशय बोलून दाखवतो सायलीला की प्रिया साक्षीला आधीपासून ओळखत होती का? तेव्हा सायली लगेच म्हणते, होऊ शकतं, कारण होळीच्या वेळेला तिनेच मला सांगितलं होतं की मधुभाऊ कुठे आहेत आणि महिपतची माणसं पण तिकडे मधुभाऊंना घ्यायला गेलेली, म्हणजे नक्कीच महिपत, साक्षी आणि प्रिया एकमेकांबरोबर आधीपासूनच जोडलेले आहेत. आणि अर्जुन एकदा मोठं आणि सायलीचं कौतुक करायला लागतो, वा तुम्ही काय मुद्दा दिलात मला, तुम्ही खरंच खूप हुशार आहात. दुसरीकडे कल्पनाच्या रूममध्ये तन्वी तिला भडकवत असते. कल्पनाला तर तसं पण अक्कल नाही आहे. तन्वी तिला सांगते की ही सायली स्वतःची मनमानी करते. आई तू तिला सांगितलंस ना काही काम करू नकोस, म्हणून ती काय करते, दोघांचंच काम करते आणि बाहेर भटकायला जाते आणि बाकीची कामं काय तुझ्यावर आणि माझ्यावरच पडत आहेत. तिला जे हवं होतं ते तुझ्या तोंडून वधवून घेतलं. ती खूप चालाक आहे आई, तुला माहिती नाही आहे, तुझा फायदा उठवते ती. आणि कल्पना मूर्ख, स्वतःनेच सांगितलं होतं ना या घराची काही कामं करायची नाही, तर मग आता ती नाही करत आहे आणि ही काय बोलते आहे ह्याच्यावर का लक्ष देते आहे? हे सुभेदार खरंच डोकं वापरत नाहीत का?
कल्पना लगेच तन्वीला म्हणते, हो ग, तू बरोबर बोलतीयस, आता बघतेच मी तिला. अर्जुन पण सायलीला म्हणतो की आता आपल्याला हे शोधावं लागेल की तन्वी महिपत आणि साक्षीबरोबर आधीपासूनच जोडली गेलेली आहे, म्हणजे हे केसच्या आधीपासून. आणि आता आपल्याला तसे धागेदोरे शोधायला लागतील. आणि तुम्ही काय म्हणलेलात मिसेस सायली, ती पण सांगत होती मधुभाऊंना तो आश्रम विकण्याबद्दल, बरोबर? तर सायली म्हणते हो. आता अर्जुन म्हणतो आपल्याला असे काही पुरावे शोधायला लागतील ज्यांनी साक्षी, महिपत आणि तन्वी एकमेकांना आधीपासूनच ओळखतात आणि तन्वीनी खोटी साक्ष दिली आहे, कारण मधुभाऊंची आणि तन्वीची साक्ष ही वेगळी आहे. त्यामुळे आता आपल्याला अशी व्यक्ती शोधायला लागेल जिने तन्वीला आणि साक्षीला एकत्र बघितलं आहे, पैसे देताना किंवा काहीही अशी हालचाल करताना.